मुंबईत कलिंगड खाल्ल्यानंतर मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कलिंगडची खरेदी जवळपास ठप्प झाली। मुंबईतील पायधुनी परिसरात कलिंगड खाल्ल्यानंतर एकाच कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यामुळे या कुटुंबाला विषबाधा झाल्याची चर्चा पसरल्यानं थेट कलिंगडच्या मागणीत यामुळे मोठी घट झाली आहे। कलिंगड बाजारावर याचा थेट परिणाम झाला असून याचे पडसाद आता नवी मुंबईत उमटताना दिसतात। वाशी येथील एपीएमसी घाऊक फळ बाजारात कलिंगडाच्या विक्रीवर मोठा परिणाम झालाय। या भीतीमुळे ग्राहकांकडून मागणी घटली आहे। कलिंगडाचे दर प्रति किलो 5 ते 7 रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत। या दुर्घटनेनंतर ग्राहकांनी कलिंगडाकडे पाठ फिरवल्यानं व्यापाऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सोसावं लागतंय। अवघ्या 5 ते 7 रुपयांमध्ये कलिंगड विकण्याची वेळ आता व्यापाऱ्यांवर आली आहे। लोक अफवांवर विश्वास ठेवतात। मी स्वतः रोज कलिंगड खातो, कलिंगड खाऊन कोणी मरत नाही असं म्हणत या फळ व्यापाऱ्याने नेमकी काय मागणी केली आहे तेही ऐका। काय म्हणाल, परिस्थिती काय आहे मार्केटची सध्या? आता हे काय हे तुम्हाला माहित असणार की जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, 4 लोकांची मृत्यू झालेली आहे, त्याच्यात हे काय एव्हिडन्स नाही आहे की कलिंगड खाऊन त्यांची मृत्यू झालेली आहे। प्रश्न हे अगोदर, आणि लोक हे एवढे हुशार आहे मला माहित आहे, पण हे मूर्खपणा हे मला माहित नाही होता की अफवांवर विश्वास करतात। तो कलिंगड खाई कोणी मरत नाही हो, मी नियमित खातो आणि आमची गाड्या पण येतात। आमचा जॉबा रोडवेज म्हणून आहे, आमचा मोठे भाऊ रणबीर सिंग ढिल्लो पण आहे। रेग्युलर मी कलिंगड आणतो आणि खातो पण। व्यापारावर परिणाम झाला या? लई परिणाम झाला। अर्धा बाहेर गाड्या सगळ्या लाईन लागलेली आहे, इथून माल विकणार नाही तर गाड्या आत कशा आहे ना, मला सांगा ना। याच्यात हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळ्यांच्या पोटावर पाय टाकलेला आहे। किती कर्मचारी असतील असे? आता लाखो कर्मचारी असणार हो सर। लोडिंग वाले आहे, अनलोडिंग वाले आहे, ते पार्टी वाले आहे जो माल घेऊन जातात, गाड्यात टाकतात, टेम्पो लोडिंग करतात, त्यांच्यावर तुमच्या बघा सगळे बसलेले इकडे, कोणाला काम नाही सर, असंच बसलेले। तर कलिंगड खाणं काय होत नाही हो। शासनाकडे काय मागणी आहे? माझ्या काय मागणं नाही आहे। मी काय म्हणतो की शासनाला त्याला थोडा यांच्यावर गंभीर विषय घ्यायचे, कारण काय शेतकरी यांच्यावर बघायचे, त्यांच्या केवढा हार्डवर्क आहे ते बघा हो। आता इथे मला माहित आहे ना, सकाळी 3 वाजता लोक येतात, माणूस येतात, व्यापारी येतात, आणि सकाळी 3 वाजता येऊन ते इथे बसतात। कशासाठी? 2 पैसे भेटणार। माझं नाव मनजीत सिंग बसन आहे, राहायला मुलुंड कॉलनी आहे। दरम्यान पायधुनीतील घटनेबाबत शासनानं लवकरात लवकर स्पष्ट अहवाल जाहीर करावा अशी मागणी व्यापाऱ्यांकडून केली जाते, जेणेकरून नागरिकांना पुन्हा विश्वास निर्माण होईल। तुम्हाला सगळ्या घटनेवर काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका।